नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आनंदाची बातमी आहे। आज मंगळवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार आहे। तर मित्रांनो, याबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याआधी मित्रांनो, आपण जर ह्या व्हिडिओवरती पहिल्यांदाच आला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो, व्हिडिओ सुरू होण्याच्या आधी आणि व्हिडिओ संपण्याच्या आधी ह्या चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवावे, जेणेकरून अशीच आपल्याला नवनवीन माहिती मिळत राहील। शासनाचे GR, शासनाच्या नवीन योजना व शेतकऱ्यांसाठी योजना या सर्व बाबतची माहिती या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहील। तर मित्रांनो, लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे। तर चला बघूया नेमकी काय पीक विम्याबद्दल काय माहिती आहे ती बघूया। तर शेतकरी मित्रांनो, या पेजवरती आपण बघू शकता। नमस्कार शेतकरी बांधवांना, मंगळवारपासून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 8,500 ते 22,500 रुपये खरीप पीक विमा जमा। धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खरीप पीक विमा संदर्भात आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आपल्यासमोर आली आहे। या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप पीक विमाची रक्कम या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा केली जाणार आहे। यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीकडून 79 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे। त्यानंतर मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पुढील आठवड्यात ही रक्कम खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खरीप पीक विमाची रक्कम जमा केली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की धाराशिवमध्ये दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या हक्काचे रुपये 79 कोटी मिळवून देण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 2020, 2021, 2022 व 2023 मधील धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे रुपये 79 कोटी मंजूर झाले होते। आता हे अनुदान शेतकऱ्या खात्यात जमा झाले नव्हते व आता सर्व धाराशिव जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी खरीप पीक विमा 2022-23 ची रक्कम 779 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे। रक्कम या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। या धाराशिव जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी 10,500 ते 32,500 प्रमाणे वाटप केली जाणार आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या शेतकऱ्याचे बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक आहे अशाच खात्यात हे पैसे जमा होणार आहे। म्हणून सर्व शेतकऱ्यांनी याची खबरदारी घ्यावी ही नम्र विनंती। मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, येथे आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे, तरच ह्या पीक विम्याचे पैसे आपल्या बँक खात्यात जमा होईल। मित्रांनो, आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ह्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील। तर मित्रांनो, आता व्हिडिओ संपत आहे, आता तरी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, सबस्क्राईब। धन्यवाद।